ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। संशयातून कासारवाडी घाटात जिल्हा कोल्हापूर येथे पत्नीचा खून करून दुचाकीवरून कलबुर्गीकडे निघालेल्या तरुणाला वाटेत पश्चाताप झाला। त्यातून तो शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। त्याला पोलिसांनी शिरोली MIDC पोलिसांच्या ताब्यात दिले। सचिन चंद्रशेखर राजपूत वय 33, मूळ गाव राहणार कलबुर्गी, तालुका जमखंडी, बागलकोट असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे। संशयित आरोपी सचिन राजपूत याने पत्नी शुभांगी वय 28 हिला गुरुवार दिनांक 5 जून रोजी दुचाकीवरून देवदर्शनासाठी जाऊ म्हणून ज्योतिबा मंदिरात नेले। त्यावेळी त्याने पत्नीवर संशय घेऊन भांडण केले। त्या रागातून कोडोली ते ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात निर्जन स्थळी पत्नीवर चाकूने सपासप वार केले। बेशुद्ध अवस्थेत तिला तेथेच सोडून तो दुचाकीवरून पळून आला। दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कलबुर्गी या त्याच्या मूळ गावी जाण्यापूर्वी सोलापूर शहरात आला। त्याला पश्चाताप झाल्याने तो सोलापुरातील जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती विचारून फौजदार चौडी पोलिसात हजर झाला। त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून केला आहे असे सांगितले। पत्नी शुभांगीवर चाकूने वार करून घर बंद करून आल्याचे सांगितले। त्यानुसार फौजदार चौडी पोलिसांनी शिरोली MIDC पोलिसात संपर्क साधला। त्याच्या घरी जाऊन पाहिले, पण पोलिसांनी त्यांच्या घरात संशयास्पद काहीही आढळले नाही। त्यानंतर फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राधा जेवगाले यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी त्याने पत्नीचा खून कोठे केला याची माहिती दिली। शिरोली MIDC पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यावेळी कासारवाडी घाटातील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। त्यानंतर फौजदार चौडी पोलिसांनी त्याला निगराणीत ठेवले व शिरोली MIDC पोलिसांचे एक पथक सोलापुरात आल्यावर सचिनला त्यांच्या ताब्यात दिले। पत्नीचा खून केलेला सचिन राजपूत हा आर्मीत होता। 4 वर्षांपूर्वी त्याने कोल्हापुरातील एका तरुणीला पळवून नेले आणि तिच्यासोबत विवाह करताना मुलीच्या कुटुंबियांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यावेळी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून तो फरार होता। आपल्या पत्नीचेही बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता। त्या रागातून त्याने देवदर्शनाचा बहाणा करून पत्नीला कासारवाडी घाटात नेले आणि त्या ठिकाणी तिच्या पोटावर 2 आणि मानेवर 1 वार करून खून केला। त्या दोघांना 4 वर्षाचा एक मुलगा असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे।